नमस्ते, मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सगळ्यात ताईंना खूप मनापासून धन्यवाद. सईपरीचं खूप छान कौतुक केलं. इकडं माझा यांचा चहा झाला होता, तर नुकतंच हे परत आले. त्यांना पाहिजे होतं चहा, तर त्यांच्यासाठी चहा ठेवले आणि इकडं एका बाजूला हाळू घेतले शिजवायला आणि तिकडं गुरुचा कालवा चालू होता. तर तो झोपल्याच्या अंदाजानंच माझी सगळी कामं चालू होती. तर काही हरकत नाही, घरात सकाळ सकाळी हे असतात, आई असतात आणि डब्याची भाजीची तयारी. दररोज हा एक प्रश्न असतो की भाजी करायची तरी काय. तर म्हटलं चिगळची भाजी आज करावी. तर आदल्या दिवशी मी नीट करून ठेवली होती आणि लगेच सकाळी करायला खूप सोपी पडते भाजी करायला. गुरु जर चिरडीला आला का नाही व कोणाचंच ऐकत नाही. आणि विशेष म्हणजे त्याला मांडीवर घेतलेलं अजिबात आवडत नाही. जितकं त्याला खाली खेळायला सोडेल तितकं तो खेळत असतो, नाहीतर असं वरडत असो. आत्ता बघितलं ना, आई खेळताना किती जोरात चिरडीवर वरडत होता तो. तर त्याच्याकडे जाऊन थोडंसं त्याला फीड करून परत मी किचनमध्ये आले. तर गव्हाचं पीठ आहे का थोडं शिल्लक होतं, ते डब्यामध्ये भरून घेतलं. तर मला दळणाची सुद्धा तयारी करावी लागणार आहे, कारण की आधीसारखं पटकन म्हणजे कुठली कामं करता येत नाहीत, नियोजनबद्ध करावं लागणार आहे. तर थोडी थोडी कामं केलं का गुरु कुई कुई करतोच, झोपतो अर्धा एक तास. त्याच वेळेत म्हणजे बरेच कामं होऊन जातात, बरेच कामं होऊन जातात. त्याला ना सकाळ सकाळी बाहेर यायची इतकी सवय लागली ना, जेव्हा मी बाहेर आणते ना त्यावेळेस इतका खुश होतो ना, त्याची तो अक्षरशः तहान भूकसुद्धा विसरतो तो. तर त्याला इथं बाहेर आणल्यानंतर अगदी खुश. आणि आमची चपाती भाकरी भाजी होईपर्यंत एखादी तरी भाजी काहीतरी चुलीवरती असतेच. तर निवांत खेळत असतो. त्याच्यानंतर मात्र मग मी त्याला गुटी वगैरे देते, मग आंघोळीला नेते. आंघोळीला नेतलं की झोपतो पटकन. त्यावेळेत ना मला सईचे केस विंचरायचे असतात. तर सईचं परीचं डबा बाटलीचं सगळं जे काय आहे ते सगळं मग आवरत असते. मग मला नाहीच झालं किंवा परी किंवा सई त्यांचं ते करत असतात. तर इकडं चिगळ्याची भाजीची तयारी लगेच करायला घेतलं. चिगळ स्वच्छ धुवून घेतली. तर आई सकाळीच ना त्याला चिरून ठेवल्या होत्या, मी गुरला घेतले तवर. तर चिगळ्याच्या भाजीसाठी 4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे. आणि तेल, जिरे मोहरी जो काय ना, आता ऑप्शन आहे कांदा. तर चिगळ्याची भाजीला शक्यतो कांदा घातल्यानंतरच खूप छान लागते बरं का. आणि चिगळाची भाजी मला खूप आवडते. अक्षरशः गुळमट ही जी भाजी आहे ना, भाकरीबरोबर, कडक भाकरीबरोबर तर खूप छान लागते. पण शक्यतो आता कडक भाकरी खाता येत नाही. आणि आलेगाव शक्यतो इथं कडक भाकरी कोण खातच नाहीत. माझ्या माहेरी तर खातात. भाकरी करून वाळवली जाते आणि खाल्ली जाते. माझ्या वहिनीला आणि आईला खूप आवडते. तर कांदा छान परतल्यानंतर त्यात जो हिरवा मसाला केलता तो त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मसुराची डाळ भिजत घातली होती. त्याच्यामध्ये थोडं हळद आणि मीठ. डाळ बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही घ्या. हरभऱ्याची डाळ सोडली का कुठली पण घेऊ शकता. तुरीची घ्या, मटकीची घ्या, मुगाची घ्या, मसूर डाळीची घ्या. पण डाळ घातल्यानंतरच मला चिगळीची भाजी खूप आवडते. जेव्हा मी मळ्याला जायचे ना, आता माझ्यासोबत विमा आत्या, परत बरेच आत्या सगळे लोक असायचे, तेव्हा ते जे भाजी आणायचे ना, तर त्यांच्या भाजीमध्ये डाळ वगैरे नसायची. पण मला ना माझी भाजी त्यांना आवडायची आणि त्यांची भाजी मला आवडायची. तर ते मला दिवस आठवले बरं का मळ्यातल्या. अगदी साध्या सिंपलच भाज्या असायच्या. तर त्यांच्याही भाज्या खूप छान म्हणजे लागायच्या. जसं की बघा, त्यांची जी कारल्याची भाजी आणि तांदळाची भाजी, चिगळची भाजी आणि खास करून हरभऱ्याची भाजी त्यांची खूप छान लागायची. हरभऱ्याच्या भाजीला बघा त्या फक्त लसूण मीठ घालूनच करायच्या, पण त्यांच्या भाजीला खूपच चव असते. तर इकडे आमचा स्वयंपाक चाललाय गुरुला बाजूला ठेवून. काय झालंय काय झालंय सगळ्यांना सांग 1:30 वाजलेत म्हणून. सगळ्यांना सांग 1:30 वाजलेत. मी आता गंदी पावडी करतो. मी लय बोलतो मला सगळ्यांना, लय बोलतो. हा, बोलावं लागते, लय बोलावं लागते म्हणा तुम्हाला. गप माणसं आवडत नाही तुम्हाला. गप्पा मारायच्या तुम्हाला, गप्पा मारायच्या. आता दीदी येते ले बाबा, तिला दीदी येते. आज महिना केलाय. नाक काय एवढं फुगून आलाय? नाक 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 काय एवढं फुगून आलाय? गन पावडर कोण करायची? गन पावडर कोण करायची तुम्हाला?
काल वट पौर्णिमा होती, आई गेली म्हणून तू उठला नाही लवकर. तिथे नाक फुकून बोलायला बा, इकडे 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 इकडे. आई आई गेल्यावर तू उठला नाही. आज आईला कुठं जायचं नाही म्हणजे झोपला नाही तू. कसे बोलायचं तुम्हाला सारखं, कसे बोलायचं? मम्मू म्हणते झोळी बांधा. कुठं बांधायची झोळी तुम्हाला? कुठं बांधायची झोळी? जागाच नाही घरात झोळी बांधा तुला. गणपाड करू, गणपाड करू. एका डोळ्यात काजळ लावायला नाही, दुसऱ्या डोळ्यात लगेच झाकतोय. आणि आज गुरु आहे का नाही लवकर झोपलाच नाही. सकाळी आंघोळ घातली लवकर, माझा हात दुखायला लागला, 11:30 वाजलं तरी पण तो झोपलाच नाही. आज भरपूर आम्ही एकतर कपडे काढलेले, कारण की ना हो 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 आज वातावरण थोडं ठीक आहे. म्हणजे काल पण इतका पाऊस पडला नाही, पण ढगाळ वातावरण. आज कसं ऊन सावली आहे ना, मग थोडे बेडशीटा वगैरे सगळ्या बेडवरचे धुवायला काढलेले. तर मग काय करतो आता, गुरु झाल्यापासून मी आई दोघी कपडे धुते. तर गुरु झोपलाच नाही. निम्मी कपडे हिवाळ्यात भेटले, निम्मी तसेच राहिले. मग गुरु काय झोपलाच नाही. आणि सगळी कपडे झाल्यानंतर मग झोपलाय. 1 तास चांगलं झोप काढून उठलाय. म्हणलं आता त्याचा ना टिक्का पावडी करावी. थांब 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 थांब. एका डोळ्याला लावले की दुसऱ्या डोळ्याला बिलकुल लावू देत नाही. थांब थांब. हा थांब थांब. हा इथं लाव, इथं लाव. अजून कुठे लावायच्या? हा आता आपण खेळापर्यंत दीदी येते, अजून मांडीवरती करती. तर साईला दिलं की परी दे म्हणते, परी दिलं की साईला दे म्हणते. काय करावं, कानं मागं लावायचंय. हा टोपडा आहे. आणि काय होतंय, काडीनं लावेपर्यंत, छोटा टिक्का काडी लावेपर्यंत ना, तर गुरु ना बिलकुल लावून देत नाही, हालतो. मग त्यापेक्षा मी काय करते, पटकन माझ्या हाताने, जितका छोटा मोठा, कधी कधी हाताने पण छोटा येतो. आज जरा बऱ्यापैकी लागलाय, बऱ्यापैकी मध्यम लागलंय, मध्यम. हा टिक्का पावडी केलं तरच मुलं छान दिसतात. आणि जेवढं टिकला मोठा तेवढं छान वाटतं मुलं. मला तर असं वाटतं, कारण की सईला ना मी जवळजवळ पहिलीला जायच तर ना मी असं इथं टिकली तिथं लावायची टिक्का. जेव्हा जेव्हा तिला समजायला लागलं ना, तेव्हा मात्र ती आई नको बोलली. पहिला पण मी तसंच पहिलीपर्यंत मला टिक्का पावडर करायला लय आवडते म्हणा आईला, लय आवडते म्हणा. टोपडा काढायचा का टोपडा? हा साखळा बांधलेला टोपडा. थांब 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 रे बाबू. आता दीदी थांब 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 थांब. त्या कसं बाबू काल ना मला यायला, मला वाटतं 10:30 वाजल्यापासून सईपदी मला ना मेकअप वगैरे करत होते. घरात जायला 11:15 वाजले आणि घरी यायला 1:30 वाजले. तरी पण गुरु उठलेला नव्हता. आई बोलल्या त्रास सुद्धा दिला नाही, काय नाही, निवांत झोपला होता. तर असा गुरु शांत छान आहे का नाही. मुठी चोखते मुठी, तर मुठी चोखलेलं चांगलं असते म्हणे. सॉरी लाग राहत. थांब 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 थांब. हा झालं झालं, मुठीच चोखते. आणि हळूहळू आहे ना गुरु, आधीपासूनच एका अंगावर होतच होता, पण आता क्लिअरली एका अंगावर व्हायला लागले. तर थोडी सुधारणा व्हायला लागली. मला वाटतं 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये व्यवस्थित मान बसत असते मुलांची. तर ह्याची पण चांगली बसले, पण थोडस आणि लुकू करतोय ते नाही. आणि गुरुला ना उभं घेतल्यावर खूप आवडतं. उभं घेतल्यानंतर, उभं घ्यायचं का तुम्हाला? इकडे बघ. गुरु दर 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 दर. अशी 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 गाडी चालवायची. कशी? अशी अशी अशी. कशी बघते आईला. आई म्हण. तोंड बघ. आई म्हण. आई बोलते का आई? आई ए गुरु आई. दीदी म्हण रे. दीदी म्हणले. दीदी थोडस बाहेर आणलंय, कट्ट्यावरती आणि होय ना पोचलंय म्हणून. आणि हे वाळा आहे का परीचं आहे. तर परीचं वाळ गुरुला घातलंय आता पायात. परी खुश झाले. हा तो वापरून बघ, हाय असं राहिलंय. मम्मू घेतली होती तुझ्या लहानपणी. तर चला आता इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. परी इथं आम्ही बसलोय, म्हटलं परी इथं अभ्यास करायला ब्लॅकबोर्डवर तिच्या रोमन संख्येचा अभ्यास चालू आहे. काय
आता तुझं ब्लॅक बोर्ड झालं ग बाई त्याचं आता. हा गुरु छान खेळायला लागलाय. आजी मी बसले ही अभ्यास करते. परी दीदीचं वाळ घालून खेळायला लागलाय गुरु. तर इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे आता. आणि आज खूप लवकर स्वयंपाक केला. हे बघा गुरुचा अंदाज बघून. आमच्या पोराने घातलं. तुमचं वाळ आमचं वाळ बाबांनी घातलं. दादाचं माळ. कोणी घातलं हे ने तांबड वाळ. होय ना. आमचं वाळ आमच्या आईनं आमच्या बाजूला घातलं. सुषमाला घातलं. बबलूला घातलं. सीमाच्या पोरासनी घातलं. बबलूच्या पोरासनी घातलं. एक राहिला आणि एक घुमावला. आमचीच पोरं राहिली. आमचीच पोरं राहिली. दग परे सुरूने घातलंच वाटतं. नाही 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 नाही. एकदा पेटीत बघितलं. ही पेटीत आहे तुमच्या वाटतं. तूच आता म्हणली की दादानं हरवलं. तूच म्हणली की दादानं हरवलं. असं छान छान खेळतोय. आता आम्ही इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. छान छान दिसतंय पाय. चला बाय करा परू बाय. चॅनलवरती कोण नवीन आहेत तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब